नर्मदे हर. तर आपण रात्री थांबलो होतो गायांच्या घोट्यात, म्हणजे आश्रमामध्ये हिरापूर येथील. तर चाललोय आपण आता. सकाळच्या वाजल्यात 7. आपला आजचा दिवस परिक्रमेचा 61वा आणि पुढं काकारा गाव आहे. तर आपल्याला तटावरून रस्ता नसून गावातून जायचं आहे आणि बघू आपण कुठून रस्ता येते. नर्मदे हर. हे इथं जे गोशाळा आहे माझ्या पाठीमागे जी दिसते, हे 2-3 मजले आहेत. हे पूर्ण गोशाळेचे आहेत. इथं गाय येतात, त्यांच्यापाशी आपण रात्री झोपलो होतो. आणि हे सगळे मुलं आहेत तिथं कामं करायला. यांनीच आपल्याला रात्री दाखवलं होतं, कारण पलीकडं जे आश्रम होतं तिथं फुल झालं होतं. ये रास्ता कहाँ से? इधर से, ऊपर से रास्ते से. अच्छा, नीचे से नाही ना रास्ता? सकाळ सकाळी गायांची कुटी वगैरे काम करतायत. चला जाऊ आपण, बघू आज काकारा पुढं लागन. आज बर्मन घाट जे किती 30-40 किलोमीटर असेल. बघू पोहोचतोय कधी. हे गावातली नर्मदा माई एकदम तीराने वाहते आणि आपल्याला इकडनं परत वापस जायचं गावात. चला जाऊ, रस्ता विचारू कुठून येते. हे गावला मागं राहिलं तर हिरापूर गाव. आणि आपण आता आपल्याला असा डांबरी रस्ता लागलाय पुढं. चाललोय पण डांबरीने. या आजीने आपल्याला सकाळ सकाळ चहा दिला. मस्त एक चहा. नाही, मी नाही चहा दिली माझी. थोडं चहा पित शेकू जरा. मस्त थंडी गार हवा सुटली. गलास आहेत ना, काढू पुढं आहेत गलास त्यांच्यावर. नर्मदे हर. ये आगे कौन सा गाँव आएगा? करौंदी. अच्छा, और इस साइड? हा जो तेंदुखेडा रोड आहे, तर तो आपण आता सोडतोय. आणि जे करून गाव आहे, तर त्या करून गावामध्ये रोड आहे. तर आपण आता चाललो इकडनं. नर्मदे. चला, इथं परिक्रमा मार्ग दाखवलाय करवंदी. तर आपण इथे विचारू कोणाला तरी, कारण 2 जर रोड असेल तर मग बघू आपण कुठून. हा तेंदुखेडा इथून 10-12 किलोमीटर वरती. ये रास्ता यही है परिक्रमा? हा, सीधे आतमध्ये करवंदीकडे आपण वळलो होतो. तर करवंदीकडे आपण न जाता पुढचे भामा गाव आहे, तर भामामधून बिलथारीला पण जातो. आणि ह्या करवंदीमधून पण बिलथारीकडे जावं लागतं. तर चला आपण चाललोय जे बिलथारी तिकडं. आज वातावरण सगळं असं आहे, पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे. 8:30 वाजल्यात तरीही अजून सूर्य उगवला नाही आहे, म्हणजे उगवलं दिसत नाही. एकदम थंडी पण भरपूर गार हवा लागते. नर्मदे हर. एकदम थंड हवा लागते. तर बघू आज किती वाजेपर्यंत सरत आहे ते. आपण जे हिरापूर या गावातून 7 वाजता निघलो होतो. तर 7 वाजल्यापासून आता वाजल्यात 10, अजून सूर्य नाही उगवला. मध्ये एक भामा म्हणून गाव लागलं. आणि आता हे पुढं जे गाव येईल ते बिलथोरा आहे. अजून 1-2 किलोमीटर बिलथोरा राहिले. तर फक्त सकाळी आपण ज्या हिरापूरच्या बाहेर निघलो होतो, तर त्या आजीने चहा दिला. तर आज आपण काल सकाळ 7ला जेवण करून निघलो, 7:30ला. आज अजून नाश्ता नाही, फक्त एक चहा आहे. आणि हे वातावरण हे पूर्ण अजून ढगाळ आहे आणि धुकं पडलं सगळीकडं. अजून सूर्य नाही उगवला आणि थंडी कायम आहे. जसं उलटं हे पांगत चाललं आहे तसंच गार हवा लागते.
बघू आता ह्या बेलथोरा गावामध्ये कुठं आश्रम लागतंय का. जवळजवळ 3 तास झाले आपण नॉनस्टॉप चालतोय, म्हणजे कुठं स्टॉप नाही घेतला, काही नाही. कारण गावही नाही कुठं रस्त्याला स्टॉप घ्यायला, सकाळ सकाळ बसू पण वाटत नाही. बघू आपण आज बर्मन घाट तिथून 30 किलोमीटर 30-35 सांगितलं होतं. तर बघू आपण आज बर्मन घाटला जातोय का नाही. ते पुढं लागले काहीतरी. बेलथोरा गाव सुरू झालं आता आणि दोन्हीकडे सगळीकडून आपल्याला ऊस लागलाय. ऊसामुळं पाणी ते अजून तोड चालू आहे या गावामुळं, त्याच्यामुळं अजूनच थंडी वाजते जास्त. हे आलं बेलथारी हे गाव. जवळजवळ 10:30 वाजत आलेत. तर विचारू आपण मार्ग कोणता आहे, कारण दाखवले धर्मशाळा नर्मदे यार. ये परिक्रमा मार्ग कौन सा है? मार्ग यही है और अंदर फिर उधर से वापस आके इधर से आगे कौन सा गाँव है इससे? आगे आपको नर्मदा किनारे जाना है। किनारे से आ जाने के लिए? किनारे के लिए झीरी वाला रास्ता है, ये सीधा कच्चा। अच्छा आगे वो चौगड्डा पड़ेगा, अच्छा. चौगड्डा वहाँ से सीधे जाओगे तो वो कच्चा रास्ता है झीरी के लिए। हम्म. और रोड पे से जाओगे तो सीधे बरवान के लिए। वो जो कच्चा जाता है वो भी बर्मन जाता है ना, हाँ वो भी बरवान जाता है, तो जो कच्चा होगा वो कम पड़ेगा. कम पड़ेगा। अच्छा नर्मदे यार. ये आगे कोई दुकान लगेगा रास्ते पे? नहीं, अब आगे कोई दुकान नहीं है। अच्छा. आपण चाललोय मग झिरीकडं, पण सकाळपासून अजून काही पोटात नाही, त्यामुळं ऊस खाऊ आपण. बॅगा ठेवल्यात आपण इथं. नर्मदे हर. ऊस घेतलाय ट्रॅक्टरमधून, ऊस खाऊ आणि निघू. आपण बेलथारी या गावामध्ये आलतो. तर पुढं निघालो होतो, तर तिथं एका ट्रॅक्टरमध्ये ऊस होता. तर पुढं लांब गाव असल्यामुळं आपण ऊस खात होतो. तर जे शेजारी घर होतं, तर ते म्हटले की जेवण करून जा, स्वयंपाक बनवतोय. तर आत्ता वाजल्यात 11:30. तर आपण 1 तास थांबलो इथं. तर आता जेवण करून आपण निघू. त्यांनी मस्त स्वयंपाक बनवला आहे आपल्या 5-6 जणांसाठी. सरळ रस्ता आहे आपल्याला या पुढच्या गावाकडे जायला. बोर्ड दाखवले तर रानामध्ये. चला ट्रॅक्टर काढता येते एका बाजूला आपण बरं. मध्ये हे सिमरी अकलन गाव आहे आणि हे समोर जो रस्ता आहे तर तो आश्रमाकडे जातो, सिमरी अकलनमधल्या मेकलसुद्धा धाम आश्रम आणि झिरी गाव आहे साईडला. तर आता आपण मागे जेवल्यामुळं आता आपण चालू आहे पुढे झिरीला. नर्मदे हर. ये झिरी को सीधा रास्ता जाता है ना? अच्छा घाट से. अच्छा अच्छा अच्छा. चला बघू तटावरून रस्ता आहे का कडेने ते. नर्मदे हर. भोजन वो पिछला गांव था ना, हाँ बेलथारी में. तो एक घर पे रास्ते पे ही घर था विश्वकर्मा जी का, तो उन्होंने रुकाया था. चलो नर्मदे हर. नर्मदे हर. चलो मग या नर्मदे हर. हे आलो आपण झिरीकडे जाताना परत नर्मदा मैयाच्या तटावरती. बरंच मोठं कशाच तरी काम चालू आहे इथं. आपण या साईडनी गावाकडून आलो. या चला आता आपल्याला असा सरळ रस्ता आहे वाटते पुढे झिरी गावी. बरेच कामं चालू इथं.
परिक्रमा वाटेमध्ये. हे आलं झिरीगाव. झिरीगावमधलं मंदिर आहे साईडला. तर इथं कार्यक्रम चालू आहे कशाच तरी. गलत वातावरण से मोड़ करके हमें इस प्रकार से संपुट बनाए. चला आपण हा जो रोड आहे तर हा असे पुढं खाली उतरत नाही. तर आपण चाललोय गावातून, जे की पुढं छत्तरपूर, त्यानंतर पदम आणि बर्मन घाट म्हणजे 2-3 बरेच गाव आहेत छोट्या छोट्याले. बघू आपण कसा रस्ता आहे ते. नर्मदे यार. असे डोंगर आले दादा. हे पूर्ण शेती डोंगरावरती आहे. इथं नर्मदा मैयाचं पात्र आहे डोंगराच्या अलीकडं. सर आता आपल्याला नुसतं चढ उतारच लागतोय सकाळपासून. मग भाऊ कस काय चढ आहे? मध्ये किती असते मग जाता का मध्ये घाता का मध्ये जाऊन? अय आबा परिक्रमात पण आज हे नाही का पडलं? आज ऊन नाही पडलं आज? 3 वाजले दुपारचे तुम्ही शेकत आहे. बसून परिक्रमावाले. हा मग ये कोणसा गाव आहे? छतरपूर. अच्छा. तर छतरपूर मध्ये आपण आलोय आता. आणि चला यांचं शेकून झालंय. चहा पिलात का? चला चला पिऊन पटकन चला, आपल्याला लांब जायचं अजून. बर्मान इथून 14 किलोमीटर राहिले. हा छत्तरपूर गावापासून आपल्याला पुढं जे पदम आहे तर हे पदम गावापर्यंत आपल्याला सगळा असा रस्ता लागलाय. शेती आणि चढ आणि उतार सगळे. उतारावरती डोंगर, उतारावरती शेती आहे. डोंगर ही मातीचेच. सगळा हरभरा पेरलाय सगळा असं उतारावरती. चला पुढं कोणतं तरी गाव लागलंय. पदम लांब आहे इथून. हे काहीतरी खैरी खुर्द काहीतरी गाव आहे. कुठे आहे? हा थोडासा आहे तो नाही वाटतंय. नाही वेगळा आहे तो पालच तिचे. चला हे आलं एक गाव. तात्याने घेतलाय कामवण्याचा पाला. तर तात्यांनी आता जो पाला घेतला तर तो कामवण्यांचा आहे. आपण एखाद्या डॉक्टरांकडे गेलतो इथं, तर त्यांनी तात्यांना इंजेक्शन दिल्याच्या नंतर एक 5-6 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. तर ते डॉक्टर म्हटले होते की तुम्हाला रस्त्यामध्ये जर मकोई भेटली, म्हणजे आपल्याकडं मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये त्याला आपण कामवणे म्हणतो, तर ते म्हटले जर कामवण्यांचा पाला भेटला मकोई तर कुठेतरी घ्या आणि तो पायाला बांधा, तरी पाय एकदम क्लिअर होऊन जाईल. तर ज्यावेळेस पाय सुचतोय त्यांचा एक 4-5 दिवसांनी, तर आपण कामण्या घेतो आहे आणि ते त्यांच्या पायाला लावतो आहे. तर एकदम 100% रिझल्ट आहे. दुसऱ्या दिवशी एकदम ते पाय पण एकदम कमी होतो आहे सुजायचा आणि एकदम भारी रिझल्ट आहे. त्यामुळेपासून सगळेजण कामवण्यांचा पाला बघतेत, घेत आहेत. चला आपण थोड्या वेळ इथं बसू, मग पुढे निघू.
रस्त्यामध्ये आम्हाला कुणी पण भेटलं आणि ते आमच्या हातात पाले असले की विचारतात की नेमकं काय. तर इथं बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, तरी सांगावं लागतं. हे बर्मन आपल्यापासून एक 10 किलोमीटरवरती राहिले आणि रस्त्याला एक गुराळे. रस्ता काय असेल गोळाचं चालू आहे गुरा. नर्मदे यार. हे काकी काकी गुळाची काकवी. आबा खायला वय. नाही नाही अजून नाही तयार झालं. बस लय रस पिलो मी तर. हा मला गुळ द्या बरं थोडासा. चला आपण गुराळावरती रस पिलो, मस्त गुळ खाल्ला, एवढा भारी लागला ना, एकदम मस्त. हा तेंदूखेड़ा रोड. यहाँ से बर्मन कितना है? 10 किलोमीटर. चला अशा साईडला आपल्याला बर्मन 10 किलोमीटर वरती आहे. चला बघू आपण. आता वाजलेत 4:30. 6:30 पर्यंत तरी पोहोचायला पाहिजे आपण. तर आपण आलो आहे जे तालुक्याचं गाव आहे चावरपाटा. तर इथून बर्मन 2 किलोमीटरवर आहे. आपण बर्मनकडे चाललो आहे आता. तर आत्ता वाजल्यात नर्मदे 6:15. एकदम अंधार पडलाय. तर असं बर्मन मिळेल की इथून अजून 2 किलोमीटर आपल्याला जायचं, म्हणजे जवळजवळ 7 वाजता आपल्याला जायला. 6:45. बर्मनमध्ये एकदम घाटावर सिद्धेश्वर मंदिर आहे, म्हणजे सिद्धेश्वर आश्रम. आज भरपूर उशीर झाला आपल्याला जायला. सगळ्यात जास्त उशीर आपल्याला धमनोदला झाला होता. धमनोदला जे आश्रम होता, आपण 7 वाजता पोहोचलो धमनोदच्या आश्रमावरती. आज परत आपल्याला 7च वाजते आश्रमावरती जायला. हे आपण 7 वाजले आपल्याला बर्मनमध्ये यायला. बर्मनचं मार्केट आहे, हा जो मेन रोड आहे. तर इथून 1 किलोमीटरवरती अजून जे आपला आश्रम आहे सिद्धेश्वर आश्रम, तिथं आपण आबाला चप्पल घेऊ. इथं हो हां हो वाली चप्पल घेऊ आपण, कारण सकाळी परत आपल्याला तिकडनं रस्ता आहे ताटावरून, आणि सकाळी एवढ्या लवकर मार्केट पण उघडत नाही. त्यामुळं आत्ता घेऊ आपण, मग पुढं जाऊ. अच्छा हे कितने काय प्रभू? आपण आम्हाला सँडल घेतले.